पावसाचं वातावरण बघून जे लोक मोबाईल चार्जिंग लावतात ते लोक काळाच्या 2 पाऊल पुढे चालत असतात. आजकालच्या वाढत्या ऑनलाईन प्रेम प्रकरणामुळे चौकात उभं राहून लाईन मारण्याची प्राचीन भारतीय कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकदा बंड्यानं गॉगल घालून फोटो काढला आणि FB ला टाकला. ज्या पोरीवर लाईन मारत होता तिला टॅग केला. तिने लाईक केलं. बंड्या खुश झाला. थोड्या वेळाने तिने कमेंट पण केली. त्याची नोटिफिकेशन पाहून बंड्याच्या हृदयाची धडकन वाढली. एक लांब श्वास घेऊन बंड्यानं सगळा धीर एकवटून कमेंट वाचायची ठरवली. कारण तिनं आजवर केलेली पहिलीच कमेंट होती ती. बंड्यानं वाढलेल्या धडधडीनं थरथरत्या हाताने क्लिक केलं व कमेंट वाचली. बंड्या गारच झाला कमेंट वाचून. कमेंट अशी होती, वेल्डिंग करणारा दिसतोस. बंड्या बेशुद्ध पडलाय. अजून होश नाही आलाय त्याला. मुलगा, माझ्याकडे माझ्या मित्रासारखी गाडी नाही तरी पण तुला डोळ्यांच्या पापणीवर बसवून फिरवीन. माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर नाही तरी पण तुला माझ्या हृदयात ठेवीन. माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे नाहीत तरी पण तुला कामाला जाऊन सांभाळीन. अजून काय पाहिजे सांग. मुलगी, बसकर खुड्या, रडवतो का आता? चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर. प्रेम प्रकरण करा, पण एवढे करू नका की लग्नाला पोरगी पाहायला गेल्यावर पोरगी म्हणेल की हा माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे. जिंदगी एक बाइक है जिसका मेन स्टैंड पत्नी है और साइड स्टैंड गर्लफ्रेंड. अधिकतर गाड़ियाँ साइड स्टैंड पर ही झुकी हुई मिलती है. शर्म और लाज यदि स्त्रियों का गहना है तो क्या गाली और बेशर्मी पुरुषों की शेरवानी मानी जाएगी? सध्या दिवस इतके खराब चालले आहेत की बाहेर निघालं तरी शेजारची काळी पोरगी पण तोंड वाकळं करून घरात निघून जाते.